या हो 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 नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 4 महत्त्वाची मोठी कृषी विद्यापीठ आहेत. महाराष्ट्रातील 4 विभागांना विभागून दिलेली ही कृषी विद्यापीठ आहेत. कोकणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे दापोलीला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि नंतर पश्चिम महाराष्ट्राकडे जर आपण आलो तर आपल्याला असं लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे राहुरीला आहेत नगर जिल्ह्यामध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्र जरी आपण म्हणत असलो तरी उत्तर महाराष्ट्रातला काही भाग, मध्य महाराष्ट्रातला काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्रातला काही भाग सुद्धा या विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. त्यानंतर आपण मराठवाड्याकडे गेलो तर मराठवाड्यासाठी आपल्याकडे आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे परभणीला आहे, परभणी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महत्त्वाचं आणि मोठं कृषी विद्यापीठ आहे विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे अकोल्याला आहे, अकोले जिल्ह्यामध्ये. मंडळी, 4 कृषी विद्यापीठांची स्थापना करण्याच्या मागे 3 महत्त्वाचे उद्देश होते आणि ते असे आहेत: कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार कार्य. मंडळी, आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण जगामध्ये कृषी पदवीधरांना प्रचंड मागणी आहे. संपूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं तर शेतीकडे आता एका वेगळ्या अँगलनी बघण्याचं कामच लोक करतात. त्याचं कारण असं आहे की शेतीशिवाय घर चालू शकत नाही, शेतीशिवाय देश चालू शकत नाही, शेतीशिवाय राज्य चालू शकत नाही. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपण म्हणतोच की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आपण असं जर बघितलं तर वैद्यकीय शास्त्र किंवा अभियांत्रिकी शास्त्र यानंतर विद्यार्थ्यांची जी ओढ आहे ॲडमिशनसाठी ती कृषीकडे आहे, कृषी शिक्षणाकडे. त्यानंतर संशोधन. मंडळी, संशोधनाविषयी जितकं बोलाल तितकं कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपला शेतकरी मुख्यत्वे आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू शेती केली जाते, आणि कोरडवाहू शेती म्हणजे शाश्वत कृषी उत्पादन त्यातून मिळत नाही. आपल्याला माहिती की शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपली शेती करत असतो आणि उत्पादन काढत असतो. त्याच्या समस्या जर विचार जर केला आपण तर प्रचंड डोंगरा एवढ्या त्याच्या समस्या आहेत. त्याचं कारणच असं आहे की पावसावर अवलंबून असलेली शेती असल्यामुळे शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला कोणीतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे, त्याला कोणीतरी तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. आणि म्हणूनच कृषी विद्यापीठातील कुलगुरूंची आणि तज्ज्ञांची जबाबदारी वाढते, आणि एक चांगलं संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही विद्यापीठातील तज्ज्ञांची असते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आहे कृषी विस्तार कार्य. जसं मी सांगितलं आपल्याला की 3रा महत्त्वाचा उद्देश. त्याचं कारण असं आहे, जर संशोधन विकसित आपण केलं आणि ते जर शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत वेळेत पोहोचलं नाही तर त्या संशोधनाला काही अर्थ नाही. त्यामुळे हे संशोधन शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत वेळेवर पोहोचण्याचं काम हे विस्तार कार्यकर्ते करत असतात, अधिकारी करत असतात. मंडळी, हे 3 उद्देश महत्त्वाचे डोळ्यासमोर ठेवून या विद्यापीठांची स्थापना झाली आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आज विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातला शेतकरी खरंच मोठ्या अडचणीत आपली शेती करत असतो. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो की जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग, आणि दरवर्षी आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये 1 ते 1.5 डिग्रीनी 2 डिग्रीनी टेम्परेचर वाढत आहे, आणि अशा परिस्थितीत शेती करणं अत्यंत कठीण झालं आहे. सिंचनाची सोय आपल्या देशामध्ये नाही. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचा जर विचार केला तर 17.5% एवढं सिंचन आपल्याकडे आहे. जवळपास 85%, जवळपास 86% आपल्याकडे कोरडवाहू शेती आहे. मंडळी, म्हणूनच आज कृषीदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं कोरडवाहू शेतीचं नवीन तंत्रज्ञान आपले जे विदर्भातले कास्तकार आहे, शेतकरी आहे, त्यांच्यासाठी विद्यापीठाने नेमकं काय केलं हे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या कार्यक्रमात आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी स्वतः खुद या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर रवी प्रकाश दाणी. डॉक्टर दाणींविषयी जितकं बोलाल तितकं कमी. त्याचं कारण असं आहे की स्वतः ते PhD आहेत, आणि भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली इथे त्यांनी आपली PhD संपादन केली. त्यानंतर नागपूरला केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे, तिथे त्यांनी अनेक वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम केलं, आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना त्यांनी सरस्वती नावाची कापूस या पिकाची त्यांनी एक वाण विकसित केलं, चांगलं वाण विकसित केलं. त्यानंतर ते स्वतः अमेरिकेला गेले, आणि अमेरिकेमध्ये टेक्सास टेक या विद्यापीठात त्यांनी प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक म्हणून त्यांनी जवळपास 10 ते 12 वर्षे तिथे काम केलं. पण म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की जगात आपण कुठे जरी गेलो तरी आपलं गाव आपल्याला नेहमी खुणावत असतं. आपली जी नाळ आहे ती आपल्या गावाशी जोडलेली, आपल्या मातीशी जोडलेली आहे. जेव्हा त्यांना ही संधी उपलब्ध झाली की आपल्या गावी, आपल्या विदर्भात जाऊन आपल्याला
आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, हा आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. आमच्या दर्शकांना पण आपल्याला खूप प्रश्न विचारायचे आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर पहिले त्यांना आपण फोन नंबर सांगूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आहे. सर, परत एकदा आपलं मनापासून स्वागत. सर, विदर्भातला शेतकरी म्हटलं म्हणजे अडचणींचा डोंगर. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये तो शेती करत असतो. उन्हाळ्यामध्ये तर 46 डिग्री, 47 डिग्री, 48 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. सर, आज विदर्भातली जी शेती आहे त्याची सद्यस्थिती काय, एक तज्ज्ञ म्हणून आपल्याला काय वाटतं? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. हो. आणि विदर्भातली शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र आलं आहे हो, ते एक पारंपरिक चित्र आहे. हो, की इथे प्रचंड उन्हाळा पडतो आणि इथे अतिशय कमी पाऊस पडतो आणि इथे शेतीच्या ज्या समस्या आहेत त्या फार बिकट आहेत. हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. परंतु प्रत्यक्ष ज्यांनी तिथे काम केलंय किंवा ज्यांनी तिथे शिक्षण घेतलंय, मला कल्पना आहे की आपण देखील हो सर, आमच्याच कृषी विद्यापीठातून आपली पहिली पदवी मिळालेली आहे आपल्याला. हो सर. त्यामुळे मला असं वाटतं की एक संपूर्ण एक दृष्टिकोन आपला असावा ज्याला एक 180 डिग्रीज आपण म्हणतो. तर मी सर्वप्रथम प्रयत्न असा करणार आहे की विदर्भाच्या शेतीविषयी काही गैरसमज आहेत ते मी थोडेसे आपल्यासमोर मांडून ते दूर करू इच्छितो. त्याचं एक सरळ उदाहरण असं की 27 डिसेंबर आपल्याला कल्पना असेल, 27 डिसेंबरला आमच्या इथे स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा त्यांचा जयंती दिवस असतो आणि त्या दिवशी एक राष्ट्रव्यापी असं आपलं प्रदर्शन आपण लावत असतो. हो. या प्रदर्शनामध्ये यावर्षी मला सांगताना अतिशय आनंद होतो की तब्बल 7 लाख प्रेक्षक येऊन गेलेत. शेतकरी आणि इतर म्हणजे शेतीशी ज्यांचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने येतो, व्यावसायिक पण असे व्यावसायिक आणि सर्वसाधारण. कारण विद्यापीठाचे जे क्लायंटेल म्हणतात, हो, आम्हाला केवळ शेतकरी नव्हे तर आम्हाला प्रगतिशील विद्यार्थी सुद्धा हवे आहेत. बरोबर. आणि कृषीशी संबंधित अनेक शाखा तिथे आपल्याला पाहायला मिळतात की एक कृषी व्यवसाय या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आहे, ॲग्रो फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, असे अनेक विषय. आणि आता बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान हा विषय सुद्धा आपल्याकडे येतो आहे मोठ्या स्तरावर. तर एक कृषीच्या नावाखाली एक अतिशय प्रगतिशील असं एक वातावरण तिथे तयार झालेलं आहे. आता शेतीचं जर आपण पाहिलं तर आज आपल्या विदर्भात अनेक अशी पिकं आली आहेत की ज्यांचा पहिले कधी आपल्याला मागमूस सुद्धा नव्हता. एक त्याचं अतिशय चांगलं उदाहरण देता येईल की अकोट जिल्ह्यातून पपईचा एवढा मोठा व्यवसाय आपल्या इथे करण्यात येतो की तो पूर्ण भारतात तिथून पपई जाते. पातूर येथून कांदे, टमाटे हे याच्यासारखे जे पिकं आहेत तर ट्रक भरभरून माल हा रोज मुंबईला जातो. आणि उलट सर्वांची मागणी अशी असते की जर आम्हाला गाडीला एक जास्तीचा वॅगन लावून दिला मालाचा तर आज विदर्भात फुलांचा सुद्धा, शेवंतीसारख्या याचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. आणि माझ्याकडे सतत सूचना घेऊन येत असतात लोक की एक गाडीला एक वॅगन जर लावून दिली तुम्ही तर शेवंतीची फुलं आम्ही आणि इतर अनेक फुलं, ग्लाडियोला वगैरे यासारखी ही फुलं आम्ही इथे निर्माण केलेली जर ती संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचलीत तर आम्ही विमानाने ती सगळ्या राष्ट्र म्हणजे जगात सगळीकडे पाठवू शकतो. आणि हे सर्व आपले विदर्भातले शेतकरी आहेत. अनेक शेतीशी संबंधित इतर व्यवसाय सुद्धा आहेत. नॉन फार्मिंग बिझनेस ज्याला म्हणतो, पशुपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मधुमक्षी पालन आहे आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या नावाने अनेक काही उद्योग करता येतात. त्यामुळे मी म्हणतो की महाराष्ट्रात आपल्याला जर अतिशय काही प्रगत उदाहरणं पाहिजे असतील तर ती विदर्भात, तर आपण या विदर्भात. आणि माझं म्हणणं जर आपल्याला खोटं वाटत असेल तर 3 तारखेला आपणच कार्यक्रम घेणार आहात. हो.
त्या कार्यक्रमात विदर्भातल्या 4 प्रगतिशील शेतकऱ्यांचा आपण सत्कार करणार आहात. बरोबर बरोबर. त्या शेतकऱ्यांशी सुद्धा आपण प्रत्यक्ष संवाद साधावा. सर एक फोन घेऊया. अवश्य. रमेश ढोकणे वर्ध्याहून काय विचारू इच्छितात? विचारा. हा रमेशराव, आवाज येतोय, विचारा. हा बंद केला. नमस्कार साहेब. हा नमस्कार. साहेब, मी वर्धा जिल्ह्यातील इसापूर येथील. हॅलो. हा विचारा, बोला, आवाज बोला, येतोय. मी ऐकतो. सलग बोला, सलग बोला. मी वर्धा जिल्ह्यातील इसापूर येथील शेतकरी रमेश ढोकणे बोलतो साहेब. होय, नमस्कार. मी कृषी विद्यापीठ अकोला व केव्हीके शेलसुराचा संपर्क शेतकरी आहो. माझा आहे आपला मला परिचय. कुलगुरू साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे साहेब. लवकर विचारा आणि सलग विचारा. हा, आजचं युग सेंद्रिय शेतीचं आहे. हो सेंद्रिय शेतमालाला चांगले दिवस येत आहे. हो. त्यामुळे सेंद्रिय शेतीबाबत आपल्या विद्यापीठाची भूमिका काय आहे? बरं, प्रश्न कळलाय आपला. काय सांगा? सेंद्रिय शेतीविषयी यांनी जे म्हटलंय, हो ऑर्गॅनिक फार्मिंग, हो हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. याचं कारण असं की मी माझा स्वतःचा जो थोडासा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे हो तो देखील आपल्यासमोर मांडू इच्छितो. हो सर, नक्कीच. की गेले 10 वर्ष माझं अमेरिकेत वास्तव्य होतं हो आणि अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती ही केली जाते. आणि रासायनिक शेतीच्या सोबत इतर आजकाल जे बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित 6 पिकं आहेत तिथे. हो, जीएम क्रॉप्स. जीएम क्रॉप्स आपण म्हणतो, त्यातली 2 आपल्या जवळपास आलेली आहेत. हो हो. इतकं सगळं असताना देखील आपण तिथे कुठल्याही मार्केटमध्ये गेलात तर आपण पाहाल की साधं दुधाचं उदाहरण देतो मी, की तिथे दूध गॅलनने विकलं जातं. तर ते तिथे दूध जर आपण पाहिलं तर साधं दूध आपल्याला $2 1 गॅलन असं मिळेल आणि ते ऑर्गॅनिक सर्टिफाईड बाय USDA असं जर असलं तर $6 विकलं जातं. प्रत्येक भाजीचे अशा 2 आपल्याकडे सुद्धा हेच होत आहे. आणि आपल्या मुंबईला आणि इतर शहरांमध्ये सेंद्रिय मालाला जास्ती मोठा भाव आहे. तर ढोकणे साहेब, आपला प्रश्न असा आहे की सेंद्रिय शेतीला विद्यापीठाचा म्हणजे काय दृष्टिकोन आहे, त्याच्यासाठी काय करतात? मी याचं आपल्याला उत्तर देणार आहे की मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की संपूर्ण राष्ट्रात आपल्या सेंद्रिय शेतीवर एक कोर्स त्याचा घेऊन त्याचा एक डिप्लोमा सर्टिफिकेट देणारं आपलं विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे भारतातलं पहिलं विद्यापीठ आहे. आणि इथे 1 वर्षाच्या अवधीसाठी एक सेंद्रिय शेतीचा उपक्रमच घेतला जातो. कोर्स घेतो आपण. कोर्स घेतो आणि प्रमाणपत्र दिलं जातं. प्रमाणपत्र दिलं जातं. आणि केवळ एवढंच नव्हे, हो तर मी आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं दाखवून देईल कधी आपण पुन्हा ज्यावेळेला अकोल्याला याल. हो. अकोल्यालाच एक अतिशय आम्ही ज्यांना प्रशिक्षण दिलंय त्यांनी एक सेंद्रिय शेतीचा फार्म तयार केलाय. उत्तम असा. श्री प्रकाश पोहरे त्यांचं नाव आहे. हे नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. हो. आणि त्यांच्या सेंद्रिय शेतीचा जो फार्म आहे तिथे त्यांनी मेंढ्या ठेवल्या आहेत आणि गायी ठेवल्या. त्यांच्या गोमूत्रापासून तर सगळं सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात त्यांनी वापर केलेला आहे. आणि मी आपल्याला सेंद्रिय शेती संबंधी माझे काही इतर अनुभव सांगू इच्छितो की आमचा जो कृषी विद्या विभाग आहे त्यात आम्ही सेंद्रिय शेतीचे अनेक धडे घालून दिलेले आहेत. आपण येऊन पाहाल त्या तिथे तुम्हाला गांडूळ खत पासून तर साधं फार्म यार्ड मॅन्युअर सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने कसं तयार करता येईल दाखवता येईल. आणि पिकांचं प्रात्यक्षिक आहे की ही पिकं दिली, काही त्याच्यावर किडे सोडून इन्सेक्टिसाइडच्या ऐवजी किडे वापरता येतात. हो. आता आपण म्हणाल की प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा काही फायदा झाल्याचं उदाहरण आहे का? कारण इंग्लिशमध्ये असं म्हणतात सेल्फ रेकमेंडेशन इज नो व्हर्च्यू. मी जर स्वतःच शिफारस केली तर ते खरं नाहीये, हा माझा सद्गुण नाहीये. तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या यवतमाळला एक कमल किशोर धीरोन नावाचे शेतकरी आहेत. आणि गेल्या वर्षी जेव्हा प्रचंड म्हणजे गेले 2 वर्षात आपल्या पिकाची परिस्थिती अशी होती की कधी अतिवृष्टी झाली, कधी दुष्काळ पडला, कधी गारपीट झाली. अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि यवतमाळच्या कलेक्टरांना मी अनेक वेळा हे म्हटलं की त्यांना जाऊन आपण प्रोत्साहन द्या की त्यांनी लावलेला जो तिथे जे त्यांचे पिकं आहेत, कापूस आहे, त्यांनी लावलेलं सोयाबीन सुद्धा आहे, ही आणि तूर आहे. पर्जन्यमान कसंही असलं तरीही त्यांनी जे सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेली आहे, जे नियोजन केलं आहे
त्यांना एक विशिष्ट न्यूनतम उत्पादन हे हमखास मिळत आलेलं आहे. आणि त्यांचा दावा असा आहे, त्यांनी मला दाखवलं की हे माझं शेत आहे, याच्या शेजारी केवळ रासायनिक शेती करणारा एक शेतकरी आहे. हो, आपण त्याची प्रत्यक्ष पाहावं आणि त्याच्यावरनं आपल्याला असं दिसून येईल की सेंद्रिय शेतीनी जे आपण त्याचं नियोजन करून जे पीक लावलंय त्या पिकापासून एक हमी आपल्याला मिळू शकते. सर, थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे की आज कोरडवाहू शेती पद्धतीमध्ये आपण असं म्हणतो की शाश्वत कृषी उत्पादन मिळत नाही किंवा पिकांना पाणी लागतं आणि खत लागतं, पण सेंद्रिय शेतीचा जर अवलंब केला तर अशा कठीण परिस्थितीत, विपरीत परिस्थितीत सुद्धा आपण एक शाश्वत उत्पादन घेऊ शकतो. आणि आपण जसं सांगितलं की न्यूनतम उत्पादन आपल्याला मिळणारच आहे आणि आपला उत्पादन खर्च तर नक्कीच निघणार आहे. या बाबतीत माझी स्वतःची अतिशय खात्री आहे. हो. आणि या व्यतिरिक्त मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की एक ती मालाची हमी सुद्धा मिळण्याची त्याच्यात एक फार मोठा पोटेन्शियल शक्यता आहे. आणि हा एक प्रश्न असा आहे की ज्याला आपल्याला एका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर याला थोडंसं याच्या चर्चा विमोचन करायचं आहे. आणि सेंद्रिय शेतीपासून जे उत्पादन मिळतं किंवा जे प्रोड्यूस मिळतो त्याला एक विशिष्ट प्राधान्य देऊन त्याला जर आपल्याला जास्ती किंमत देता आली थोडीशी तर शेतकऱ्यांचा फोन घेऊया. बुलढाण्याहून अरविंद देशपांडे काय विचारू इच्छितात? विचारा. हा, नमस्कार सर. हा, अरविंदराव, आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हा सर, मी बुलढाण्यावरनं अरविंद देशपांडे बोलतोय. हा, विचार. हा सर, मी MSc ऍग्रिकल्चर असून माझा एक अॅग्रोबेस स्मॉल इंडस्ट्री सुद्धा आहे. हो हो सर, मला असं विचारायचं आहे, सध्या स्थितीत आपल्या विद्यापीठामध्ये जैव तंत्रज्ञानासंबंधी कोणकोणती संशोधने चालू आहेत किंवा झालेली आहेत? मला असं वाटतं या विषयावर मी आत्ताच सविस्तर सांगितलेलं आहे. आपण कदाचित ऐकलं असेल ते. आणि सर, थोडक्यात काय सांगता येईल परत एकदा? जैव तंत्रज्ञानाविषयी जे संशोधन चाललं आहे त्या संशोधनामध्ये प्रामुख्याने आम्ही कापूस आणि काही बायो इन्सेक्टिसाइड्स वापरता येतात याच्यावर आमचं संशोधन चाललं आहे. आणि काही म्हणजे किडे सोडून त्याच्यापासून सुद्धा पिकाचं संरक्षण होऊ शकतं. मित्रकीटक ज्याला मित्रकीटक म्हणतो, या विषयावर प्रामुख्याने आमचं काम चाललं आहे. आणि या व्यतिरिक्त काही फळझाडं सुद्धा आम्हाला लावण्याची इच्छा आहे आणि सेंद्रिय पद्धतीने. आणि त्याच्यात एक काय आहे की सेंद्रिय शेतीमध्ये एक मिश्र पिकं लावण्याची एक विशिष्ट पद्धत असते की 3 ओळी जसं ज्वारीच्या लावल्या, 3 ओळी कापसाच्या, आणि त्या पद्धतीने जर एक आपण त्याचं नियोजन केलं तर त्याच्यापासून सुद्धा बराच फायदा मिळतो. दाखवून दिलं. मला आपल्याला सादर आमंत्रण द्यायचंय देशपांडे साहेब की आपण या आणि मी आपल्याला प्रत्यक्ष ते दाखवीन. आणि मी जसं यापूर्वीच्या प्रश्नाला उत्तर दिलं की अनेक प्रकारची खतं आणि अनेक प्रकारची जैवनाशक म्हणजे कीटनाशकं सुद्धा तिथे आहेत. आपण प्रत्यक्ष येऊन पाहाल तर आपली खात्री होईल. आणि सर, मगाशी आपण जेव्हा पूर्वी भेटलो मेकअप रूममध्ये तेव्हा आपण सांगत होतात की बायोटेक्नॉलॉजी अत्यंत अत्याधुनिक अशी लॅबॉरेटरी, प्रयोगशाळा सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये आपण विकसित केली आहे. म्हणजे देशपांडे सरांना ते जाणून घ्यायला आवडेल. माझं जैव तंत्रज्ञानाविषयी मला हे सांगायचं आहे की बायोटेक्नॉलॉजीची एक नवीन प्रयोगशाळा आपण तिथे उभी केली आहे. अत्याधुनिक. त्याचा आता पायाभरणी केलेला आहे आपण. आपले सन्माननीय कृषी मंत्री श्री एकनाथजी खडसे यांच्या हस्तेच त्याची पायाभरणी झालेली आहे. ही नवीन बिल्डिंग आलेली आहे. आणि या व्यतिरिक्त सध्या जे बायोटेक्नॉलॉजी आमचं डिपार्टमेंट चाललं आहे त्यात सुद्धा काही बायो इन्सेक्टिसाइड एक आम्ही तयार केलेलं आहे. सिट्रुनेला या एका झाडापासून काही फंजायला कंट्रोल करणारा एक प्रॉडक्ट आम्ही दिला आहे. फंगल डिझिजेसवर त्याचा बराच कंट्रोल आहे. आणि हे जे नवीन आपण सेंटर तयार केलं बायोटेक्नॉलॉजीचं, जे 1 वर्षात त्याचं कार्य सुरू होईल असा आमचा म्हणजे विश्वास आहे. तिथे आपल्याला काय आहे की केळी आणि डाळिंब आणि काही प्रमाणात ऊस यासारखी अनेक या महत्वाची जी पिकं आहेत त्या रोपं तयार करायची आहेत. आणि ही जी एक टिश्यू कल्चर हा एक आज फार मोठ्या प्रमाणात उद्योग होऊ शकतो. उती संवर्धन ज्याला म्हणतात टिश्यू कल्चर. आणि आमचा प्रयत्न असा आहे की राज्यस्तरात किंवा आपल्या विदर्भ स्तरावर आपले जे प्रगतिशील शेतकरी आहेत ज्यांना थोडंसं काही वेगळं करून दाखवायची इच्छा आहे
त्यांनी जर भांडवलदारांशी संपर्क केला किंवा बँकांशी संपर्क केला तर त्यांना या बायोटेक इंडस्ट्रीसाठी सुद्धा अतिशय म्हणजे महत्वाचं काही प्रशिक्षण आम्ही देऊ इच्छितो. थोडक्यात सर आपल्याला असं म्हणायचं की आपल्याकडे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैव तंत्रज्ञानाविषयीचं अत्याधुनिक प्रयोगशाळा आपण निर्माण करताय, ती आता वाटेवर आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी आता सांगितलं की ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं तयार करून चांगल्या प्रकारची दर्जेदार रोपं तयार करून आपल्याला शेतकऱ्यांना पुरवता येईल आणि त्यातून लागवडीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात लागवडीचा एरिया आपल्याला साधारण घेता येईल. मंडळी, या नोटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं, शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर आपण चर्चा करतोय. आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवी प्रकाश दाणी. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब आपल्यासोबत आहेत. सर, आपण सांगत होतात की जैव तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा. जैव तंत्रज्ञान हा माझा स्वतःचा देखील आवडीचा विषय आहे, त्यामुळे मी आपल्याला याविषयी काही अधिक सांगू इच्छितो. सर्वप्रथम मी आपल्याला एक स्लाइड दाखवू इच्छितो. आपण ही कृपया स्लाइड दाखवावी. या स्लाइडमध्ये मी हे दाखवलं आहे की आमच्याकडे एक सध्या जे अत्यंत आधुनिक एक बायोटेक्नॉलॉजी जे जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे ज्याची पायाभरणी केलेली आपण नुकतीच आपल्याला सांगितलं आहे. तर तसाच एक इतर संस्थांसोबत मिळून सुद्धा आम्ही एक उपक्रम केला, त्याच्याविषयी आपल्याला सांगू इच्छितो. की आपल्याला कल्पना आहे की विद्यापीठाचं एकेकाळी पीकेव्ही हायब्रिड 2 नावाचं कापसाचं एक अतिशय प्रसिद्ध हायब्रिड होतं. आणि हे पीकेव्ही हायब्रिड 2 जे होतं त्याच्या खाली जवळपास कापसाचं प्रचंड मोठं क्षेत्रफळ होतं. म्हणजे असं म्हणतात की 70 ते 80% क्षेत्रफळ कापसाचं त्याच्या खाली होतं. आणि आज काय झालंय की सर्व कापसाच्या जे वाणं झाले आहेत, संकरित झाले आहेत, त्यात बीटी आलाय. आणि आता आमच्या विद्यापीठाने असा प्रयत्न केला आहे की आमचं जे पीकेव्ही हायब्रिड 2 नावाचं जे अतिशय प्रसिद्ध हायब्रिड वाण आहे, हे वाण मी आपल्याला सांगू इच्छितो की अजूनही प्रचलित आहे. त्याचा वापर, त्याची निर्मिती होते. परंतु एक त्याच्यामध्ये हे रोधक गुणधर्म नसल्यामुळे आजपर्यंत त्याला थोडंसं माघार घ्यावी लागली होती असं म्हणावं लागेल. काळाच्या ओघात मागे गेलं म्हणता येईल. काळाच्या ओघात मागे गेलं. परंतु आम्ही गेल्या 1.5-2 वर्षापासून महाबीज नावाची जी संस्था आहे त्या महाबीज नावाच्या संस्थेसोबत एक करारनामा सर, एक फोन घेऊया, मग आपण महाबीजच्या विषयावर येऊया. येस. कुंवरसिंह मोहने अकोल्याहून काही विचारू इच्छितात? कुंवरसिंह जी. हॅलो. हा, आवाज येतोय, विचारा, आवाज येतोय. सर नमस्कार. नमस्कार. कुलगुरू सरांना नमस्कार माझा. मी सेवारत तालुका कृषी अधिकारी आहे आणि मागच्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे. सर, आपण आता हवामान बदलाच्या विषयी उल्लेख केला आणि त्या अनुषंगानेच माझा प्रश्न आहे की अशा परिस्थितीत आपल्या विदर्भातील शेती तिची स्थिती आज कशी आहे? कारण काय की रासायनिक खतांचा वापर वाढला आणि पाऊस मात्र निश्चित नाही आहे. यामुळे आम्ही थोडे आणि माझे शेतकरी देखील चिंतित आहोत. सर, कृपया याविषयी मार्गदर्शन करावं. हवामान बदलाविषयी हा एक जागतिक प्रश्न आहे. आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की हा केवळ विदर्भ स्तरावरचा प्रश्न नाही आहे. याविषयी मी सर्वप्रथम आपल्याला मोहने साहेब हे सांगू इच्छितो की पुन्हा आपल्याला हवामान बदलाविषयी काही गैरसमज आहेत आणि मी दरवेळेला या विषयावर थोडंसं सविस्तर याच्यासाठी सांगू इच्छितो की आपल्याला बराच वेळा असं जे वाटतं की प्रचंड मोठा बदल होतो आहे वातावरणात आणि प्रचंड काही असं तापमान वाढणार आहे, असं हे वास्तविक होत नाही. बरोबर. आणि आपल्याकडे कधी कधी बातम्या अशा येतात की गेल्या 15 दिवसापूर्वी उदाहरण सांगतो की वाशिमला आणि यवतमाळला पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर ताबडतोब पुढची बातमी येते की तिथला गहू सगळा लोळला आणि यावर्षी गव्हाचं पीक गेलं. हे प्रत्यक्ष घडत नाही. आणि माझे मित्र आहेत मराठवाडा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू. त्यांनी गेल्या वर्षी
चारही विद्यापीठांची जी एक अॅग्रेस्को नावाची मीटिंग होते ती दापोलीला झाली होती. तिथे त्यांनी गेल्या 100 वर्षाचा मेट्रोलॉजिकल डाटा दाखवला होता की 100 वर्षात वातावरणात कुठले कुठले बदल घडले. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी विदर्भातल्या गेल्या 5 ते 10 वर्षाचा वेदरचा डाटा दाखवला होता. आणि त्यांनी दाखवलं होतं की विदर्भातली जी प्रमुख पिकं आहेत त्या पिकांना काही असं फारसं नुकसान झालेलं नाही. आणि हे ते त्या निक्रा प्रोजेक्टचे नॅशनल कोऑर्डिनेटर होते. अर्थात त्याच्या उत्पादनात घट झाली असते, परंतु त्यांचं म्हणणं असं की जर आपण गेल्या 10 ते 15 वर्षाची सरासरी पाहिली तर त्याच्या अंदाजाने म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध तर्क असे केलेले आहेत की जी पिकं आपल्याकडे लावतात ती पिकं आपण लावणारच आहोत. त्याच्यात जे अल्पकालीन वातावरणाचं प्रेडिक्शन येतं आजकाल ते महत्वाचं असतं की त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक असतं की यावर्षी काय घडणार आहे. आणि या सीझनमध्ये आजकाल सर्व विद्यापीठांनी सोय हे केली की तुम्हाला 2 दिवसापलीकडचं दिसतं. तर हे जे शॉर्ट टर्म वेदर फोरकास्ट असते त्याला मॉनिटर करणं आवश्यक आहे, परंतु त्याची दहशत बाळगायचं कारण नाही. आणि याचं सर्व ज्या समस्या आहेत त्याचं एक म्हणजे सरळ समाधान असं आहे की आपण कुठल्याही एका पिकाची कंटिन्युअस लागवड करू नये. विद्यार्थी फेरपालट करावा आणि एका पिकासोबत इतरही जसं आपण कापूस लावतो तर नुसता कापूस लावू नये. किंवा एक सोयाबीन लावायची फॅशन आली की सर्वजण म्हणतात की अरे सोयाबीन फायद्याचं लावा. तर सर्वप्रथम आपण विद्यापीठाला कन्सल्ट करा, विद्यापीठाला विचारा आणि आपल्याला जे पीक लावायचंय ते पीक मी आपल्याला सांगू शकतो की प्रमुख पिकं अजूनही आपली सुरक्षित आहेत. आणि त्या एका पिकासोबत दुसरी झाडं लावण्यापेक्षा थोडं पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, त्यानंतर फळझाडं, फुलझाडं याची सुद्धा कमी पावसात किंवा 1 किंवा 2 पावसात त्याची लागवड करून त्याचा सर्वात एकत्र फायदा होतो. आणि ज्या विषयाला मी अजूनपर्यंत हात लावला नाही ना आता लावणार आहे तो असा की कृषी उद्योग प्रक्रिया नावाचं एक पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी नावाचं असतं की शेतकऱ्यांना इतर उत्पादन वाढवण्यासाठी कृषी मालाची प्रक्रिया करणारी सुद्धा अनेक यंत्र आहेत. आणि त्या संयंत्रांचा विद्यापीठाने विकास केलेला आहे. आणि ती यंत्र ज्या शेतकऱ्यांना आम्ही दिली आहे किंवा शेतीच्या गटांना दिलेली आहेत त्यांना हे विषम हवामान असताना त्यांचं पीक नष्ट झालं असताना सुद्धा प्रक्रिया उद्योगाने त्यांना आधार दिलाय. सर एक फोन घेऊया. अवश्य. संजय रोमन अकोल्याहून काही विचारू इच्छितात? संजयराव. जी सर. हाँ आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हाँ सर, नमस्कार सर. मैं ये पूछना चाहता हूँ कि सर जो कृषि क्षेत्र में अभी जो ज्यादा प्रॉस्पेरिटी अभी आगे दिख रही है तो उसके लिए विद्यापीठ का क्या कृषि सेक्शन में क्या योगदान आगे होने वाला है? मैं समझता हूँ इसका जवाब अगर मैं हिंदी में दूं तो कोई आपको आपत्ति नहीं होगी ना? नहीं सर, आपण मराठी आणि हिंदी मिक्स करून देऊ शकता. मैं कुछ इसका जवाब हिंदी में दूंगा, कुछ मराठी में दूंगा. वैसे आप मराठी समझते हैं. दुनिया में जो तरक्की हो रही है कृषि के क्षेत्र में उसकी ओर कदम बढ़ाने के लिए हमारे विश्वविद्यालय ने दुनिया के कुछ बड़े बड़े विश्वविद्यालयों के साथ एक करारनामा किया है. कॉर्नेल विश्वविद्यापीठ है, टेक्सास टेक विश्वविद्यापीठ है और साथ ही में कुछ और संस्थाएं जो राष्ट्रीय स्तर की है, देश मतलब अपनी भारतीय स्तर की, उनके साथ भी करार कुछ मेमोरंडम किए हैं. जसं आपलं बायोटेक विषयी मी आपल्याला सांगत होतो, बायोटेक्नॉलॉजी विषयी की भारतातील भारतीय कृषी अनुसंधान प्रशाला जी आहे आपली, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत दिल्लीची जी आहे आयसीआर, त्यांच्यासोबत आपण करारनामा करून सोयाबीन, भात आणि इतर अनेक पिकांमध्ये रोधक गुणधर्म आणणारे काही ट्रान्सजीन्स तिथून आपण आणलेले आहेत. आणि त्या आपल्या रोधक जातींचा अजून त्याचा विकास करण्यासाठी ते तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत. त्यानंतर बीटी क्षेत्रात जे नवीन काही उपक्रम होत आहेत त्या नवीन, जसं आता भाताचं बीटीचं पीक येत आहे तर एक राज्यस्तरावरील जी समिती आहे त्यांनी भाताच्या संकरित जाती, म्हणजे रोधक जाती असलेल्या बायोटेक जातींचं परीक्षण सुद्धा करण्याची परवानगी दिलेली आहे. आणि ह्या सर्व प्रगतिशील पिकांना विद्यापीठ पुढे आणण्यामध्ये फार सक्रिय आहे. तंत्रविज्ञान आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन काही इम्प्लिमेंट्स आम्ही डेव्हलप करतो आहोत, टेस्ट करत आहोत. आणि जागतिक स्तरावर जो कृषीचा विकास होत आहे
त्या दृष्टीने ज्यांना प्रगती करायची आहे त्यांना सोयी उपलब्ध करून देणं आणि नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं, या कार्यामध्ये देखील विद्यापीठ अतिशय दक्ष आहे, प्रयत्नशील आहे. सर, फोन आलेत आणि आपले दोन प्रश्न मगाशी अर्धवट राहिले. एक, आपण मगाशी महाबीज विषयी सांगत होतो आणि त्यानंतर मी बघितलं की महाबीज नंतर आपण थोडंसं बायोटेक टेक्नॉलॉजी विषयी म्हणजे जैव तंत्रज्ञानाविषयी आपल्याला अजून शेतकऱ्यांना जाणून घ्यायला आवडेल. पण पहिले महाबीज विषयी आपण बोलत होतो. महाबीज हा आमचा एक म्हणजे फार मोठा भागीदार आहे, आमची प्रगतिशील संस्था आहे. कारण आमच्या विद्यापीठाची आपल्याला कल्पना आहे की जवळपास 132 प्रगतिशील आमची वाणं आहेत. प्रत्येक पिकाचं एक वाण आहे. मी आपल्याला एक स्लाइड दाखवू इच्छितो. हो, बरोबर. हे एक चित्र आपल्यासमोर आलं आहे. हो, की जसं आपल्याला दिसतंय की इथे किती वेगवेगळी पिकं इथे आहेत. उडीद पासून, बाजरापासून तर कापूस पासून तर भुईमुगापर्यंत अनेक जाती आहेत. तर महाबीज म्हणजे आमच्या ज्या विद्यापीठाच्या प्रगतिशील जाती आहे, या प्रत्येक पिकाची जी वाणं आहेत त्याची निर्मिती करण्यासाठी महाबीज आमचं फार मोठं सहाय्य करत आहे. आणि महाबीज सोबत जो आम्ही नुकताच करार केला आहे बीटीचा, त्यामुळे आता मॉन्सॅन्टोचा जो बीजी जो जीन आहे बोलगार्ड, तो जीन आमच्या पीकेव्ही हायब्रिड 2 मध्ये येणार आहे. आणि तसंच एक जेके सीड सोबत सुद्धा आम्ही करार केलेला आहे. तर माझा विश्वास आहे की येत्या 3 वर्षात ही जी बीटी निरोधक असलेली व्हेरायटीज आहे, कॉटनचं आमचं पीकेव्ही हायब्रिड 2 आणि इतर व्हेरायटीज, इतर हायब्रिड सुद्धा येतील. आणि यापुढे जशी प्रगती होईल त्या इतर सर्व पिकांमध्ये सुद्धा हे रोधक जाती निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात महाबीजाची मिळत आहे, मिळणार आहे. आणि त्याचा मला अतिशय आनंद होत आहे. सर, एक फोन घेऊया. राजेश चोपडे अकोल्याहून काही विचारू इच्छितात? विचारा. हा सर, मी राजेश चोपडे. हा राजेशजी, विचारा. हा, माझा प्रश्न असा होता सर. हा, जर आपला समजा जे हळद पॅटर्न बद्दल आहे, आपल्या विदर्भात वायगा हळद होती. परत एकदा विचारा. आपल्या विदर्भामध्ये वायगा हळद होती, त्याचं नाव प्रसिद्ध नाही. आता मी बऱ्याच ठिकाणी जातो हळद पावडर विकायला, तर ते वायगा हळद म्हटल्यानंतर कुणी म्हणतात कोणती हळद आहे? अच्छा, हळदीविषयी प्रश्न आहे. हळदीविषयी जो आपण प्रश्न विचारला, मी आपल्याला एक स्लाइड दाखवू इच्छितो. हा सर, आपल्याला बोलता येईल. ही जे आपण हे चित्र पाहत आहात आपण, त्यात उजव्या बाजूला वर जे आपल्याला प्रक्रिया यंत्र दिसतंय, त्या हळदीची प्रक्रिया करून त्याची लागवड तर अतिशय आपण यशस्वी रीतीने करतो. आपण स्वतः देखील या व्यवसायात तरबेज आहात. परंतु हळदीविषयी एक सर्वात मोठी अडचण अशी असते राजेंद्र, की त्या पिकाला आपल्याला वाळवावं लागतं. हो, आणि वाळवल्यानंतर त्याची प्रक्रिया करण्यासाठी आपण कोणाला देत असतो. परंतु हे एक असं क्रांतिकारी यंत्र विद्यापीठाने काढलं आहे. हो हो, हा मोठा प्रोसेसिंग प्लांट आहे की याच्यात ते शेतातली काढलेली हळद सरळ या यंत्रामध्ये न वाळवता टाकली, तर त्या हळद्याची संपूर्ण प्रक्रिया होऊन अतिशय चांगल्या क्वालिटीची हळदीची भुकटी पावडर आपल्याला मिळते. आणि या सर्व वायगाव हळद आणि या इतर ह्याचा ज्यांनी अतिशय यशस्वी रीतीने वापर केला आहे, आणि याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे आपल्याला मी म्हटलं की शेतकऱ्यांचीच आपण ग्वाही घेत असतो. अगदी. तर मी आपल्याला अनेक अशी उदाहरणं दाखवू शकतो की ज्याच्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांचं म्हणणं असं की त्यांचा संपूर्ण कायापालट झाला, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की केवळ नुसतं हळदीची लागवड कशी करायची हे न सांगता त्याची संपूर्ण प्रक्रिया करून त्याच्यापासून नफा कसा मिळेल, म्हणजे इतर कोणावर अवलंबून न राहता त्याला फिनिश्ड प्रॉडक्ट जे म्हणतो, अगदी बरोबर, फिनिश्ड प्रॉडक्ट पर्यंत शेतकरी स्वतः निर्माण करू शकतात. सर, महत्वाचं असं आहे की जेव्हा आपण शेतीत उत्पादन घेतो तर एकतर हा माल नाशवंत असतो आणि तो जर वेळेवर विकला नाही गेला तर शेतकऱ्यांना नुकसान होतं. पण त्याच्यावर प्रक्रिया जर आपण केली तर तो माल बाजारात टिकून राहतो, त्याला जास्त माल मिळतो, शाश्वत मार्केट म्हणजे बाजारपेठ त्याला उपलब्ध आहे. त्यामुळे नुसतंच उत्पादन करून आपल्याला चालणार नाही, तर आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे, असं सरांना म्हणायचं होतं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. अवश्य. की विदर्भामध्ये खारपाण पट्टा ज्याला आपण म्हणतो, खारपड जमिनी, याचा एक भागच असा आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या शेतीतून उत्पादन घेणं अत्यंत जिकिरीचं किंवा कठीण काम झालं आहे. सर, आता खारपाण पट्टा डोळ्यासमोर ठेवून आपल्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारचं काही संशोधन सुरू आहे का? आपण जर बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमीनचा जो EC आहे तो खूप वाढला आणि आता ते जमिनी नापीक झाल्या, त्यातून कुठल्याही पिकाचं आपण उत्पादन घेऊ शकत नाही. तर हा एक गंभीर समस्या आहे असं सर मला वाटतं. काय सांगता?
हा जो खारपान पट्ट्याचा प्रश्न आहे हो तो देखील आम्हाला सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हो कारण फार मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती हो संपूर्ण जमीन अशी त्या क्षारग्रस्त अशी आहे. हो परंतु मी जे आपल्याला माझी भूमिका सुरुवातीपासून मांडत आलो आहे हो. की त्याच्याविषयी काही समज आहेत, काही गैरसमज आहे. तिथे हे संपूर्ण नापिकी होते असं जर कोणाचं मत असलं हो, तर ते चुकीचं आहे. हो तिथे मर्यादित उत्पादन होतं. आमच्या विद्यापीठात एक शास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापक सुभाष टाले नाव आहे त्यांचं. हो हो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते स्वतः खारपान क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. हो आणि त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून काही जलसंसाधन, मूलस्थान जलसंसाधनासारखे चांगले प्रोजेक्ट, मूलस्थानी जलसंसाधन बरोबर. तर तिथे रेन वॉटर कॉन्झर्वेशन हा एक प्रयोग आहे. आणि दुसरा एक प्रयोग असा आहे की एक महाराष्ट्रात अतिशय नावाजलेले एक सुधीर खानापूरकर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. हो हो आणि त्यांनी ती शिरपूर पद्धत नावाची शिरपूर पॅटर्न उपस्थित केला. त्यांना याविषयी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि त्यांनी पुन्हा काही नवीन संकल्पना दिल्यात की त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एका विशिष्ट पद्धतीने जर पाणी आपण वाचवलं तर खारपान पट्ट्यात देखील काही जे वॉटर कॉन्झर्वेशन तलाव असतात त्या तलावात पावसाच्या पाण्याचं जे क्लिअर वॉटर असतं ते त्याचा असा एक थर निर्माण होऊन ते वाचवून ठेवू शकतो आपण आणि त्याचा एका नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. पण हे मी अतिशय थोडक्यात सांगितलं आपल्याला. या दृष्टीने संशोधनाची आपल्याला केंद्र मिळण्यासाठी सुद्धा आपण भारतीय कृषी अनुसंधान परिषदेसाठी त्यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे की आम्हाला एक जसं ICRच्या डिफरंट अनेक इन्स्टिट्यूट आहे. मी स्वतः भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये 20 वर्ष काम केलं. आपण सांगितलं सुरुवातीला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमध्ये मी 20 वर्ष शास्त्रज्ञ होतो. त्या दृष्टीने भारतात अनेक संस्था आहेत ज्या खारपान पट्ट्यावर काम करतात. परंतु आपल्या इथल्या समस्या एवढ्या गहऱ्या आहेत, एवढ्या गंभीर आहेत की याला एक संपूर्णपणे केंद्र आपल्याला मिळावं आणि ते केंद्र मिळवून आपल्या भागात जे प्रश्न आहेत त्याचं खरोखर आपल्याला लवकर उत्तर मिळावं यासाठी एक सक्रिय प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आम्ही एक प्रचंड मोठी योजना केली आहे आणि ते केंद्र आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. सो थोडक्यात आपण सांगितलं की प्राध्यापक डॉक्टर टाले आपल्याकडे आहेत. त्यांनी मूलस्थानी जलसंधारण ही संकल्पना आपल्या सगळ्यांनी त्यांनी सांगितलं की त्यांनी बरंच काम केलं आहे आणि याचा खरंच खारपान पट्ट्यासाठी शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो. आणि त्यानंतर आपण सांगितलं की शिरपूर पॅटर्न अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी सुद्धा खारपान पट्टा आहे म्हणून निराश न होता विद्यापीठाचे जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याकडे जर आपण धाव घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि आता सरांनी सांगितलंय की एक तंत्रज्ञान येऊ घातलाय की मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपण खारपान पट्टा सुद्धा व्यवस्थित करून चांगला करून उत्पादित करू शकतो आणि त्यात विविध पिकांची लागवड आपण करू शकू. मंडळी, या नोटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती. म्हणजे ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आधुनिक तंत्रज्ञान हा विषय चर्चेसाठी आपण निवडला आहे आणि या चर्चेत सहभागी झाले आहेत स्वतः विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रविप्रकाश दाणे सर. सर, एक अत्यंत गंभीर असा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे. विदर्भाचा जेव्हा सर कुठेही उल्लेख निघतो किंवा जे कुठेही चर्चा होते विदर्भाविषयी तर शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक मोठा विषय आज सर्वत्र चर्चेला जातो आणि अत्यंत गंभीर अशी समस्या आहे. तर विद्यापीठ एवढं मोठं विद्यापीठ आहेत, आपल्यासारखे इतके ज्येष्ठ मोठे विज्ञान शास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत. सर, काय याच्यावर आपल्याला तोडगा काढता येईल की जेणेकरून आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्यांना एक म्हणतात की काहीतरी चांगला मार्ग त्यांना दिसेल शेतीमध्ये? हा देखील एक अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जे म्हणालात ते खरं आहे की कुठलंही प्रगतिशील तंत्रज्ञान असलं तरी एकाही शेतकऱ्यांनी जर कधी आत्महत्या केली तर त्याचा अतिशय खेद होतो आणि असं वाटतं की सर्व प्रगतिशील तंत्रज्ञान कधी कधी निरर्थक आहे. अगदी बरोबर, असं वाटणं स्वाभाविक आहे. याविषयी विद्यापीठाने एक वेगळा उपक्रम असा केला आहे की एक इंटरनॅशनल फार्मर्स डायलॉग, आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद आम्ही केला होता. मी याविषयी एक आपल्याला चित्र दाखवू इच्छितो. हो, हे जे आपल्यासमोर चित्र येणार आहे हा परिसंवाद आम्ही नुकताच 4 ते 10 डिसेंबरला अकोल्याला घेतला होता आणि ज्या आपण डाव्या बाजूला महिलेचं चित्र पाहतात तिचं नाव आहे मोनिका हॉवर्थ. ही इंग्लंडवरनं आलेली एक शेतकरी बाई आहे. हिच्याकडे सफरचंदाची शेती आहे आणि हिच्या 35 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली.
आणि त्यानंतर ती जगभरात सर्वत्र जाऊन हा संदेश देत आहे लोकांना. आपल्याकडे जेव्हा त्या आल्या होत्या हे चित्र दाखवत आहेत की ज्या आत्महत्याग्रस्त जे आपल्या इथल्या अकोला जिल्ह्यातले काही शेतीच्या ज्या महिला आहेत, विडोज आहेत, विधवा आहेत, त्यांना भेटल्या आणि त्यांना सांगितलं. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा राजेंद्र त्यांनी असं सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलाची आत्महत्या झाल्यानंतर एक काउन्सिलिंगचा ग्रुप तयार केला आणि ते केवळ शेतकरी स्तरावर बाकी कोणालाही घेत नाहीत. प्रगतशील शेतकऱ्यांचा एक स्वतःचा गट तयार केला आहे आणि 11 वर्षापासून त्यांनी जिथे जिथे संपर्क केला तिथे एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच ऑस्ट्रेलियावरनं एक आले होते, त्यांनी सुद्धा ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यांनी त्यांनी हेच सांगितलं की ऑस्ट्रेलियातला शेतकरी सुद्धा त्याला जे कर्ज देतात बँका ते त्याच्या जमिनी कर्जावर ठेवून गहाण ठेवून त्याला कर्ज देतात आणि तिथे जर पाऊस नाही आला तर तिथले शेतकरी सुद्धा आत्महत्या करतात. त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत करून घ्यायचं की हे एक जागतिक समस्या आहे. आणि टांझानिया देशातनं एक जुलियाना स्वाई नावाची एक शेतकरी बाई आली होती. त्यांनी सांगितलं की आत्महत्या घडणार याची सर्वात चांगली कल्पना शेतीतील महिलांना असते. शेतकरी महिलांना त्यांचं म्हणणं असं की शेतकरी महिलांना आपण जर विचाराल तर त्या आपल्याला भाकीत सांगू शकतात. आणि मला असं वाटतं की आपण या इनपुटचा फायदा करून घेतला पाहिजे. आज आपल्याकडे चर्चा विवाद होत राहतात की मालाला किंमत मिळत नाही किंवा कर्जमाफी होत नाही, पाऊस येत नाही. हे सर्व घटक जरी महत्वाचे असले तरी आपल्याला माझे हे जे परिसंवाद आहे यातून मला हे दिसून आलं की काही कामं आपण सहज करण्यासारखी आहेत. काउन्सिलिंग आणि शेतकरीच्या म्हणजे शेतीशी संबंधित महिलांचं जे एक फार मोठं प्रक्रिया आहे, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे. आणि त्यांनी तर उलट असा एक प्रस्ताव मांडला की शेतीच्या संबंधित ज्या महिला आहेत त्यांचा तर सहयोग आपल्याला पाहिजेच आहे, परंतु ज्यांचा शेतीशी काही संबंध सुद्धा नाही आहे अशा सर्व महिलांना त्यांनी आव्हान केलं आहे की ह्या एका प्रश्नावर महिलांचं जेवढं योगदान मिळू शकतं ते कोणाचंही मिळू शकत नाही. एक फोन घेऊया. अवश्य. हेमंत दांडेकर नाशिकवरून काय विचारू इच्छितात? देवळाली. कर्नल साहेब. माझे 2 प्रश्न आहेत. हा कर्नल साहेब, आवाज येतोय, विचारा. आवाज येतोय. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे सेंद्रिय शेतीमध्ये सोनखत वापरायचं का? हो. आणि दुसरा प्रश्न, सेंद्रिय शेतीमध्ये हायब्रिड बियाणं वापरली तर त्याचे उत्पन्न दुसऱ्या वर्षी बियाणं म्हणून वापरता येईल का? सर, त्यांनी 2 प्रश्न विचारले की सेंद्रिय शेती जर करायची असेल, कर्नल साहेब आमचा हा कार्यक्रम नेहमी बघतात आणि त्यांनी बऱ्याच वेळा ते प्रश्न पण विचारतात, स्वतः शेती करतात. त्यांनी विचारलाय की सेंद्रिय शेतीमध्ये सोनखताचा वापर करता येईल का, पहिला प्रश्न. आणि दुसरं त्यांनी विचारलाय की सेंद्रिय शेती करत असताना हायब्रिड सीड्सचा जर आपण वापर केला तर परत ते बियाणं आपण हार्वेस्ट करून त्याचं पुनर्लागवडीसाठी किंवा सोईंगसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो का? जो पहिला प्रश्न आहे हो त्याच्याविषयी मी आपल्याला एक सांगू इच्छितो. हो की मी 2 वर्ष उझबेकिस्तान या देशात देखील संशोधन केलेलं आहे. हो. तर त्या देशात सोनखत हा जो प्रकार आहे त्याचा फार मोठा वापर होतो. आणि काही एक छोटी प्रक्रिया जर केली तर त्याचा जो एक वास किंवा एक त्या प्रकारचा जो एक उपद्रव इकोलाविषयी हो, तर आपल्या प्रश्नाचा होय म्हणून मी उत्तर तर देणारच, याच्यात काही वाद नाही. परंतु ते एक प्रोसेस हायजिनिक त्या दृष्टीने सुरक्षित असावं या दृष्टीने सुद्धा काही संशोधन हाती घेणं आवश्यक आहे. आणि आमचं विद्यापीठ त्या दृष्टीने काही पावलं उचललेली आहेत. आणि जो आपला दुसरा प्रश्न होता हायब्रिड्सचा, सीड्सचा, तर सीड विषयी असं आहे की मी स्वतः ब्रीडर आहे आणि हायब्रिडचा कुठल्याही प्रकारच्या शेतीमध्ये आपण वापर केला, ती म्हणजे पारंपरिक असो किंवा सेंद्रिय शेती असो, कुठलीही शेती असली, त्यात हायब्रिडची जी F2 असते ते जर स्वतः सीड वापरलं तर त्याचा जोम आणि त्याचा उत्साह चालला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पादन मिळेल याची शाश्वती नसते. तर मला असं वाटतं की या हायब्रिडच्या वापराचा सेंद्रिय शेतीसोबत काहीही तसा अर्थार्थी संबंध नाही. सर, आपण कर्नल साहेबांचा जो प्रश्न आला त्याच्यापूर्वी आपण जे परदेशातले पाहुणे आहेत आणि ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केली त्याविषयी आपण सांगत होतो, तो एक मला प्रश्न विचारायचा आणि थोडंसं वेळेचं पण आपल्याला बंधन आहे. दुसरं सर, कृषी विस्तार कार्य जे आपल्या विद्यापीठात चालतं त्याविषयी मला आपल्याला विचारायचं, काय सांगताय? मी आपल्याला कृषी विस्ताराच्या कार्याविषयी एक सुरुवातीला एक कल्पना दिली होती. हो. मी आपल्याला एक कृषी विस्ताराच्या प्रदर्शनीचा एक भाग, एक चित्र माझ्याजवळ आहे, ते मी दाखवायचा प्रयत्न करतोय. हो.
सर मला वाटतं की पहिलंच हे आमचं कृषी प्रदर्शनीचं आहे की कृषी विस्तार हा आमच्या विद्यापीठाचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी कृषी विस्तार प्रशिक्षण हा आमचा खरा कार्यक्रम आहे. म्हणजे आम्ही कृषी विस्ताराचं काम करतो परंतु आम्ही कृषी विस्ताराचं प्रशिक्षण देत असतो आणि राज्यस्तरावर त्याची प्रदर्शनी घेऊन या व्यतिरिक्त शेतकरी परिसंवाद, शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक उपक्रम देण्यात येतात आणि हे जे पुस्तक आहे कृषी संवादिनी आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे पुस्तक ज्याला शेतकऱ्याचं असं म्हणतात की लाईफ लाईन A to Z, यात आपल्याला शेतीशी संबंधित तंत्रज्ञान, तिथे कुठल्या समस्या आहेत, कोणाशी संपर्क करावा, कृषी महाविद्यालय किती आहेत, शास्त्रज्ञ किती आहेत आणि कोणत्या पिकावर कोणती कीड येऊ शकते, रोग, त्याला कुठलं खत पाणी करता येईल, इन्सेक्टिसाइड करता येईल, सगळी माहिती मिळते. हे विस्तार शिक्षण म्हणून आपण आमच्या विस्तार संचालनात घ्यावं. त्या व्यतिरिक्त मी आपल्याला 2 टेलिफोन नंबर सांगणार आहे. हा आमचा एक टोल फ्री नंबर आहे, आपण लिहून घ्यावा. 1-800-233-0724. परत सांगता येईल सर एकदा? 1-800-233-0724 हा आमचा टोल फ्री नंबर आहे. आपण याला केव्हाही संपर्क करू शकता आपल्या समस्यांना. आणि या व्यतिरिक्त एक पेड नंबर सुद्धा मी तो आपल्याला सांगतो, त्याचं वैशिष्ट्य सांगतो. तो नंबर आहे 020-6726-5826. 020-6726-5826 ही एक पेड म्हणजे टोल फ्री लाईन जरी नसली तर या लाईनचं वैशिष्ट्य असं की आपण कॉल केला तर आपला नंबर आमच्या कॉम्प्युटरमध्ये येतो आणि आपल्याला आम्ही कॉलबॅक करू शकतो. म्हणजे कधी टोल फ्रीवर आपण कॉल केला आणि त्यावेळेला रात्र असली किंवा आपला फोन उचलला नाही कोणी तर आपण हा दुसरा फोन वापरून नुसता आपण कॉल जरी केला, मिस कॉल जरी दिला आणि त्याच्यात आपला स्वतःच्या आवाजात प्रश्न नोंदवण्याची सोय सुद्धा आहे. तर विस्ताराचा अनेक आम्ही कार्यक्रम हाती घेतलेत आणि इतर अनेक प्रगतिशील संस्थांसोबत सुद्धा आमचा करारनामा, रिलायन्स वगैरे सोबत आणि विस्ताराचं प्रशिक्षण देण्याचं कार्य प्रदर्शनी चालू आहे. आणि यातून अनेक शेतकऱ्यांचा कायापालट झाला. आज ज्यांनी 2 शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले, मला असं वाटतं त्यांचं सुद्धा उदाहरण याच्यात ते राजेश चोपडे म्हणून आहेत. त्यांनी आपल्याला मगाशी मला नंतर आठवलं की त्यांनी आमचं एक प्रदर्शन पाहिलं होतं आणि हळदी प्रक्रिया यंत्र वगैरे त्यांना इतकं आवडलं होतं की त्यांनी ते उपक्रम घेऊन स्वतःचा जीवनाचा कायापालट केला आणि त्यांना राज्यस्तरावर पुरस्कार मिळाला. त्यामुळे विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना एक कल्याणकारी योजना आखलेली आहे आणि त्या दिशेने आपले पावलं उचलतो आणि त्याचा एक फायदा सुद्धा लोकांना होतो आहे, दिसतो आहे. हे सुद्धा उदाहरणं आपल्याजवळ असे अनेक उदाहरणं आहेत. महत्वाचं सर, एक प्रश्न मला असा विचारायचा वाटतो की अनेक वर्ष आपण शास्त्रज्ञ म्हणून काम केलंय, दिल्लीला केलंय, ICAR मध्ये केलंय, नंतर कापूस संशोधन संस्था जी आहे नागपूरला तिथे आपण केलंय, परदेशात आपण खूप संशोधन केलेलं आहे. सर, तो परदेशातला जो आपला संशोधन आणि जो आपला अनुभव आहे आणि आपलं विद्यापीठ, विदर्भातलं विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि आपले कास्तकार, आपले शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून परदेशातलं तंत्रज्ञान आणि आपल्या इथलं तंत्रज्ञान याचं ब्लेंडिंग करून काही नवीन अभिनव असं काही संशोधनाची दिशा आखली आहे का भविष्यासाठी? हा फार आपण माझ्या आवडीचा प्रश्न विचारलात, पण आपण हा शेवटी विचारलात. हा जर मला पहिलं विचारला असता, खैर देर आया दुरुस्त आया म्हणतात. चालेल सर. असं आहे की आपल्या विद्यापीठाचा स्तर हा अतिशय चांगला आहे. मी आपल्याला आल्याबरोबर सांगतो, माझ्या विद्यापीठातली एक विद्यार्थिनी, तिने PhDला मी आल्यानंतर ऍडमिशन घेतली, तिला मी थोडीशी प्रेरणा दिली आणि आज मी आपल्याला सांगू शकतो तिचं नाव दीपिका मिश्रा आहे. ती टेक्सास टेक विद्यापीठात तिने CGPA तिचा 4 पैकी 4 आहे. अतिशय उत्कृष्ट तिचा म्हणजे विद्यापीठाचा स्तर चांगला आहे, तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिलेला आहे. आणि इतर जे कोलॅबोरेटिव्ह टेक्नॉलॉजीज आहे त्याच्याविषयी माझे काही विशिष्ट प्रयत्न सुरू आहेत. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो की काही तंत्रज्ञान आपल्याला विदेशातनं अजूनही घेता येईल, परंतु त्याला संपूर्णपणे विदेशावर अवलंबून राहण्याची गरज नाही. एक जसं मातीचं परीक्षण करणारी एक यंत्रणा आहे. माझ्या पाहण्यात एक असं यंत्र आलं आहे की त्याला नुसता मातीला स्पर्श केला तर लेझर गन सारखी त्याला 15 त्याची घटक द्रव्य त्या मातीचं काहीही अनालिसिस न करता नॉन डिस्ट्रक्टिव्हली इन सिटू म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे जसं आपण सिनेमामध्ये पाहतो की त्यांनी त्या लेझर गन मारली. किंवा सर, शुगर किती आहे तुम्हाला, शुगर स्पर्शात यस तुमचं रिडिंग तुम्हाला लगेच कळतं 1 सेकंडमध्ये. तर तो आमच्या विद्यापीठाचा प्रयत्न आहे की त्यामुळे जमिनीचं जे प्रदूषण होतं वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यात सेंद्रिय घटक किती आहेत आणि प्रदूषण करणारे घटक किती आहेत आणि नत्राचं प्रमाण आणि इतर काही जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे याचं प्रमाण आपल्याला इन्स्टंटली मिळणार आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी विषय निवडलाय जमिनीचा 7-12 समजावून घेताना आणि
यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा शेखर गायकवाड सर आले होते. आपल्याला माहित आहे की शेखर गायकवाड सरांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही. शेखर गायकवाड हे IAS अधिकारी आहे आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येथे ते कार्यरत होते. आपल्याला माहित आहे ते आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे जमिनीविषयक काही जर आपले प्रश्न असतील, सातबाराविषयी जर काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये विचारा. आणि आपली काही सूचना असेल, आपला काही फीडबॅक असेल, आपल्याला काही आम्हाला सुचवायचं असेल, कृषी दर्शन कार्यक्रम हा आपल्याला अजून चांगला करायचा शेतकऱ्यांच्या हितासाठी, तर जरूर आम्हाला पत्र लिहा. पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता आम्ही आपल्याला स्क्रीनवर आता दाखवतोय, त्याची नोंद आपण करून घ्या. निर्माता कृषी दर्शन लाईव्ह फोन इन प्रोग्राम, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आणि जे दर्शक किंवा शेतकरी ईमेलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकतात त्यांनी आमचा ईमेल ID खाली दिलेला आहे, त्याची पण नोंद करून घ्यावी. कृषी दर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी जरूर आमच्याशी संपर्क साधा. सर, आपण जे आता सांगितलं मला असं वाटतं की अत्यंत कमी वेळामध्ये आपण एक तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलं आणि असं म्हणतात की दिशा बदलली की दशा बदलते. आज आपण पारंपरिक शेती सोडून आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आणि सरांनी सांगितलंय की लेझर टेक्नॉलॉजी म्हणजे माती परीक्षण जर आपण केलं अत्यंत कमी वेळात आपण करू शकता आणि माती परीक्षण केलं तर आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरांनी सांगितलंय की खारपण जमिनीच्या विद्यापीठात विदर्भामध्ये त्याविषयी सुद्धा संशोधन सुरू आहे आणि कृषी शिक्षणाविषयी त्यांनी बरंच सांगितलं. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.